नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज. लोणावळा शहरात पावसाने नुकसान झाले, पूर आला. या परिस्थितीला लोणावळा नगर परिषद जबाबदार आहे. नगरपालिकेत खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके ज्या दर महिन्याला आढावा बैठका घेतात, यापूर्वी आढावा बैठका झालेल्या आहेत. मग नुकसान कसे झाले, पूर कसा आला, या आढावा बैठका कशासाठी घेतल्या, असा खोचक सवाल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव सूर्यकांत वाघमारे यांनी केला आहे व यासाठी जबाबदार असणाऱ्या टाटा कंपनीवरही गुन्हे दाखल करा, अशीही मागणी त्यांनी केली आहे. पाहुयात सूर्यकांत वाघमारे पत्रकारांशी बोलताना लोणावळ्यामध्ये नेमके याविषयी काय म्हणाले. सर, काय सांगाल? लोणावळ्यातील सगळे नगरसेवक लोणावळ्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या वॉर्डमध्ये मदत करतायत असा दावा करतायत. लोणावळ्याचे अधिकारी सुद्धा नगरपालिकेचे दावा करतायत की आम्ही पूरग्रस्तांना मदत करतोय. मात्र प्रत्यक्षात आम्ही ग्राउंड लेवलला पाहणी केली असं आढळलंय की नागरिक म्हणतायत आम्हाला नगरपालिकेची कुठल्याही प्रकारची मदत मिळत नाहीये आणि नगरपालिकेने कोणतीच आम्हाला मदत केली नाही. तुम्ही इथले नगराध्यक्ष होतात, नगरपालिका नेमकी कुठे कमी पडते, काय करायला पाहिजे नगरपालिकेने? नाही, पावसाळ्याच्या दृष्टिकोनातून ही नैसर्गिक आपत्ती आहे. प्रमाणापेक्षा अधिक पाऊस पडला त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली, हे सत्य आहे. परंतु आपत्कालीन व्यवस्था समिती जी आहे ही खरं तर तिचं काम एप्रिल मे मध्येच व्हायला पाहिजे. बांधकामाचे परवानगी देताना नैसर्गिक ओढे, सगळं नाले हे काही पाहिले गेलेले नाहीत आणि त्याच्यामुळं या ओढ्यांवरती, नाल्यांवरती अतिक्रमण झाली आणि पाणी जायला जागाच शिल्लक राहिलेली नाही आणि त्याच्यामुळं पाण्याला जर जायला वाटच नसेल तर ते रहदारी असणाऱ्या वस्त्यामध्ये वाळणार आणि म्हणून नगरपालिकेने प्रामाणिकपणे हे काम केलं नाही, हे त्यांनी स्वीकारलं पाहिजे. नैसर्गिक आपत्ती ही कोण नाकारत नाहीये, परंतु त्याला सामोरं जाणं हे प्रशासनाचं काम आहे आणि हे सगळं परिस्थिती समोर असताना मुख्याधिकारी असतील, मुख्य अभियंता असतील, तर मुख्याधिकारी कुठे फिरकलेच नाही असंही लोक म्हणतात. उपमुख्याधिकारी आहेत, हे अधिकारी कुठेही जनतेसमोर यायला तयार नाहीत. नगरसेवक येत आहेत, तेही 2-4 नगरसेवकच दिसतात. आणि नगरपालिकेने भोजनाची व्यवस्था केली, ब्लँकेटची व्यवस्था केली, त्यांना पाण्यातनं बाहेर काढलं, काही नगरसेवकांनी पुढाकार घेतला, हे अतिशय स्वागतार्ह काम आहे आणि त्याचं कौतुक केलं पाहिजे. परंतु हे दिखाव्याचं काम झालं. मुळात पूर आला का आणि लोकांचं लाखो रुपयाचं नुकसान का झालं, याला कोण जबाबदार आहे, याची चौकशी झाली पाहिजे. दर महिन्याला जर आढावा परिषद नगरपालिकेमध्ये विद्यमान आमदार सुनील शेळके, विद्यमान खासदार श्रीरंगप्पा बारणे हे घेत असतात, मग त्या आढावा परिषदेमध्ये या पावसाळी धोक्याची किंवा पावसाळ्यामध्ये पडणाऱ्या पावसाची चर्चा झाली का? मग झाली नसेल तर ती आढावा बैठक नेमकी कशा करता असते? आणि जर आढावा परिषदेमध्ये अधिकारी वर्गाने, लोकप्रतिनिधी, मग आमदार साहेब असतील, खासदार साहेब असतील, यांना आपले नैसर्गिक नाले किती आहेत, नैसर्गिक ओढे किती आहेत, याची इत्थंभूत माहिती दिली पाहिजे आणि त्याची सद्यस्थिती काय आहे हे सांगितलं पाहिजे. हे जर लोकप्रतिनिधी समोर जर मांडलं तर निश्चितपणे त्याच्यावरती काहीतरी उपाययोजना करतायत, पण ती काही केलेली दिसत नाही. त्याच्यावर नगरपालिका ही पूरग्रस्त आणि नुकसानग्रस्त नागरिकांना न्याय द्यायला संपूर्ण अपयशी ठरली आहे, असं माझं मत आहे. लोणावळ्याच्या नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रातील जे नागरिक आहेत आणि काही राजकीय नेते सुद्धा असं म्हणतायत की टाटा कंपनीने पाणी सोडल्यामुळे ऐन वेळेस हा सगळा उपद्व्याप झालाय आणि त्यामुळे नागरिकांवर मोठं संकट आलंय. तुम्हाला वाटतं का खरं यामध्ये टाटा कंपनी दोषी आहे आणि टाटा कंपनीची चूक आहे? मग आता प्रचंड पाऊस पडला, त्याच्यामुळे धरणामध्ये पाणी साठलं आणि जर ते सोडलं नाही तर धरण फुटलं असतं. आजचा जो धोका आहे त्याहीपेक्षा 100 पटीने तो धोका निर्माण झाला असता आणि म्हणून पाणी सोडणं
हे प्राथमिकता होती आणि ते सोडायलाच पाहिजे होतं. परंतु पाणी सोडताना शहरीकरण जे आहे, नागरी वस्त्या आहेत, त्यामध्ये पाणी जाणार नाही याची दक्षता घेण्याकरता टाटा कंपनीने अगोदरपासून उपाययोजना केलेल्या पाहिजेत. त्या केलेल्या नव्हत्या. त्यामुळे या प्रकरणामध्ये टाटा कंपनी निश्चितपणाने दोषी आहे. आणि टाटा धरण खरं तर 2004 मध्येच त्याचा करार संपलेला आहे. बरं. मी स्वतः आणि नगरपालिकेचे माजी अभियंता MJ ओसवाल बरं. हे सातत्याने या मागणीचा पाठपुरावा आम्ही करत आलेला आहे की टाटा धरणाचा जो महाराष्ट्र शासनाचा जो करार आहे, ॲग्रीमेंट आहे, हे संपलेलं आहे. आणि त्यांनी केवळ हा उपक्रम सरकारचा आहे असं सांगून सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनी आरक्षित केल्या. त्यांचं पुनर्वसन केलं नाही, त्यांना नुकसान भरपाई दिली नाही. आणि म्हणून हा टाटा कंपनीचा धरणाची जागा आहे ती मूळ मालकांना परत द्यावी याकरता आम्ही दोघं सातत्याने लढा देत आहोत. बरं. पण 2004ला त्यांचा करार संपला. तो वाढवून मला वाटतं 2030 पर्यंत त्यांनी 2030 की 2050 पर्यंत काहीतरी वाढवून घेतलेला आहे. मग ह्या दरम्यान टाटा कंपनीने इंद्रायणी नदीला दोन्ही बाजूने संरक्षक भिंत बांधली पाहिजे. नागरिकी वस्त्यामध्ये पाणी येणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. टाटा कंपनीचे कामगार ठेवले पाहिजेत आणि पाणी सोडण्या अगोदर त्यांनी नागरिकांना, पाऊस काही एकदम अचानक पडलेला नाही, तर पूर्व सूचना देणं अत्यंत महत्वाचं म्हणजे होतं. आता पूर्व सूचना दिली नव्हती त्याच्यामुळे एवढा मोठा आकार झाला असं हा, म्हणायचं. मग त्याच्यामुळे टाटा कंपनीवरती नगरपालिकेने किंवा नागरिकांनी पुढे येऊन त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले पाहिजेत, तरच हा प्रसंग टळणार आहे. यापूर्वी अनेक वेळा असाच प्रसंग आलेला आहे. टाटा कंपनी हातवर करते, कुठली जबाबदारी घ्यायला तयार नाही. आणि टाटा कंपनीवरती कारवाई करण्याचं धाडस लोणावळा नगरपालिकाही करत नाही, तहसील कार्यालय करत नाही आणि जिल्हाधिकारी कार्यालय देखील करत नाही. कशामुळे करत नसतील कलेक्टर आता किंवा लोणावळा नगर परिषद कदाचित टाटा कंपनीची, कारण काही लोक म्हणतायत की टाटाने आम्हाला भरपाई दिली पाहिजे असं काही लोकप्रतिनिधींचं पण म्हणणं आलं आता की सगळ्या नुकसानग्रस्तांना टाटा कंपनीची एक सेवाभावी वृत्ती बरं. लोकांच्या काही नजरेसमोर असेल, परंतु ठोकळवाडी धरण असेल, वलवण धरण असेल, लोणावळा असेल, जिथं जिथं टाटाने धरणांकरता जागा आरक्षित केलेल्या आहेत त्या फुकटात घेतलेल्या आहेत. अच्छा. आणि त्याच्यावरती तुम्ही वीज निर्मिती करताय आणि त्याच्यावर तुम्ही व्यवसाय करताय. मग त्यांना GST लागू आहे की नाही, नगरपालिकेचा टॅक्स लागू आहे की नाही, महसूलचा टॅक्स लागू आहे का नाही. ह्या टाटा कंपनीला सगळ्या सोयी, सर्व कर हे माफ करण्याची भूमिका घेण्याचं कारण काय? त्या बदल्यात ते पाणी देत आहेत. आणि टाटा कंपनीच्या प्रिमायसिस मध्ये त्यांच्या इमारती आहेत, हाऊसिंग प्रोजेक्ट आहेत, कामगारांच्या वसाहती आहेत. ह्याच्या बांधण्यात याला कुठल्याही प्रकारचा टॅक्स नाही. म्हणजे नगरपालिका पाणी घेते पण त्या बदल्यात त्यांना ही देखील सवलत देत आहे ना. आणि म्हणून टाटा कंपनीला ही भविष्य काळामध्ये परिस्थिती निर्माण होणार नाही याकरता त्यांनी इंद्रायणी नदीच्या दोन्ही बाजूनी संरक्षक भिंत बांधली पाहिजे. आणि आता या परिस्थितीमध्ये नागरिक ज्या संकटात आहेत त्यांना प्रत्येकी 1 लाख रुपयाची मदत टाटा कंपनीने केली पाहिजे. या मागणीकरता मी टाटा कंपनीच्या ऑफिसवरती लवकरच मोर्चा नेणार आहे. साहेब, नगर परिषदेच्या आवारामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा अद्यापपर्यंत लागलेला नाही. तुम्ही त्याविषयी स्टँड घेतला होता. नगरपालिका नेमकी कुठे कमी पडतीये, नगरपालिकेने काय करायला पाहिजे? खरं तर सर्व महापुरुषांच्या पुतळे नगरपालिकेच्या माध्यमातून उभे करण्यात आलेले आहे. आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा असावा अशा प्रकारची मागणी समाजाच्या वतीने करण्यात आलेली होती. गेले अनेक वर्ष त्याचा ते पाठपुरावा करत होते. रिपब्लिकन पक्षानं देखील घंटा मोर्चा काढून अण्णाभाऊ साठेंचा पुतळा बसला पाहिजे,
यासाठी आग्रही भूमिका घेतली आणि मग त्याचं भूमिपूजन झालं. भूमिपूजन झालंय, चौथरा झालाय, परंतु लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा अद्याप बसलेला नाही. मी पुन्हा आता इशारा दिलेला आहे की 1 ऑगस्टला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करण्याची संधी नगरपालिकेने उपलब्ध करून दिली पाहिजे, अन्यथा आम्ही आंदोलन करणार आहोत. आता तुमच्या हातामध्ये पुतळा बसवण्याची परवानगी नाही, मग तुम्ही भूमिपूजन कसं केलं? कोणत्या आधारावरती केलं? तुम्ही चबुतरा कोणत्या आधारावरती बांधला? आज 2 वर्षे झाले त्या ठिकाणी चबुतरा बसून सुद्धा लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे. मी नगरपालिकेला एक पत्र दिलं की ही जागा निश्चितपणानं लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठीच आहे का? मग ते जर असेल तर त्या ठिकाणी तसं एक अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची नियोजित जागा अशा प्रकारचा एक फलक लावा, आणि तो त्यासाठी मी तो लावून घेतला. आता मंत्रालय स्तरावरती परवानग्या काही अंशी मिळाल्यात. पुणे ग्रामीण पोलिसांची परवानगी अद्याप मिळालेली नाही. खरं तर या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, प्रशासनानं तात्काळ त्या उपलब्ध करून घेतल्या पाहिजेत. लोक सहभागातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा मागच्या वर्षी 1 ऑगस्टला समाजाच्या वतीने आणि लोहा शहरातील सर्व पक्षीय नागरिकांच्या वतीनं नगरपालिकेला तो बहाल केलेला आहे. मग 1 वर्ष झाले तुम्ही पुतळा बंदिस्त ठेवताय. मग ही खरं तर महापुरुषाची अवहेलना आहे. तुम्ही समाजाची दिशाभूल करताय. आणि आता ज्यांनी पुतळा बसला पाहिजे यासाठी आग्रही भूमिका घेतली ते कुठल्या प्रकारची मुवमेंट करायला तयार नाहीत, कुठल्या प्रकारचं आंदोलन करायला तयार नाहीत, कुठल्या प्रकारचं निवेदन द्यायला तयार नाहीत. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आमच्या मनाला पटल्या नाही. म्हणून रिपब्लिकन पक्षाने पुढाकार घेतला की आम्ही एक वेळ मोर्चा काढला, आम्हाला पुन्हा मोर्चा काढावा लागेल, आणि जर त्यांनी अण्णाभाऊ साठेंचा पुतळा 1 ऑगस्टला बसवला नाही तर आम्ही नगरपालिकेवरती पुन्हा घंटा मोर्चा घेऊन जाणार आहोत. वाघमारे साहेब, काणे येथील उपजिल्हा रुग्णालय आणि लोण्यात होणारं एक मोठं रुग्णालय, या दोन्ही रुग्णालयांच्या कामांना आपण नेहमी भेटी देताय आणि माध्यमांना सुद्धा आपण प्रतिक्रिया देता. मात्र आपण या कामांच्या बाबतीत समाधानी दिसत नाही आणि आपण म्हणाला होतात की तिथं आस्थापनेत कर्मचारी सुद्धा कमी आहेत. नेमकं जिल्हा प्रशासन जे आहे आरोग्याचं, ते कुठं कमी पडतंय? त्यांनी काय करायला पाहिजे? आता 2024 मध्ये उपजिल्हा रुग्णालयाचं उद्घाटन झालं. ज्यावेळेस या रुग्णालयाचं भूमिपूजन झालं त्याचा नियोजित खर्च होता 30 कोटी. प्रत्यक्षात उद्घाटन झालं त्यावेळी तो गेला 60 कोटीच्या घरात. म्हणजे 30 कोटी अधिकचे गेले शासनाचे, किंबहुना सर्वसामान्य जनतेचे. 60 कोटी रुपये गेले, हरकत नाही. इमारतही चांगली झाली, सुसज्ज झाली. आरोग्य विभागाच्या ज्या काही सोयी सुविधा आहेत त्याला अनुसरून ती इमारत झालेली आहे. परंतु 60 कोटी रुपये खर्च करून मावळच्या जनतेला ज्या मूलभूत उपचार मिळायला पाहिजेत ते पूर्वी मिळत होते तेच मिळत आहेत. मग आधुनिकतेचं स्वप्न महाराष्ट्र शासनाने आरोग्य खात्याने दाखवलं, परंतु हृदयाच्या आजारांवरती कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी उपचार केले जात नाहीत. ही तातडीची सेवा आहे. आपत्कालीन मुंबई पुणे महामार्गाला लागून असलेलं ते रुग्णालय आहे. ऍक्सिडेंट झाला तर मलमपट्टीच्या व्यतिरिक्त त्या रुग्णालयातल्या स्टाफच्या हातात काहीही नाही. म्हणजे बँडेड करणे, छोटे मोठे टाके मारणे, याच्या पलीकडे तिथं काहीही सुविधा नाही. डिलिव्हरीच्या ज्या केस आहेत त्या पूर्वी तिथं होत होत्या. सर्पदंश असेल, ताप थंडी असेल, हे किरकोळ आजार जे रुग्णालय होतं त्या रुग्णालयामध्ये पूर्वीपासून होतातच. परंतु आमची भूमिका अशी आहे की तुम्ही त्या ठिकाणी इतक्या
भव्य इमारतीचा उपभोग मावळच्या जनतेला मिळवून देणार आहात की नाही. आणि म्हणून मी येत्या 20 तारखेला काणे उपजिल्हा रुग्णालयाच्या आवाराच्या बाहेर उपोषण आम्ही करणार आहोत की तात्काळ तुम्ही जनतेचे पैसे त्यात गेलेले आहेत, जनतेला त्याची मोबदला मिळाला पाहिजे, उपचार मिळाले पाहिजेत आणि म्हणून अत्याधुनिक पद्धतीनं उपचार करावेत सर्व रोगांवरती, कायमस्वरूपी, टेम्पररी नको. आता डी.वाय. पाटीलचे काही डॉक्टर मदतीला येतात, काही सेवाभावी वृत्तीचे डॉक्टर असतील ते येतात. त्याकरता इतके आम्ही 60 कोटी रुपये खर्च केलेले नाहीत. बरोबर. आणि म्हणून शासनाने त्या ठिकाणी डॉक्टरांची जी पदं मंजूर नसतील ती पदं तात्काळ मंजूर करावी, असं आव्हान, अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाशभाई आंबेडकर यांना आमचं नम्र निवेदन आहे. त्यांनी मागच्या 15 दिवसापूर्वी तिथं भेट दिलेली आहे. आणि म्हणून त्यांनी तात्काळ सर्व स्टाफ, जे डॉक्टर असतील, तुमचे एक्सरे टेक्निशियन असतील, लॅबोरेटरी असेल, हे सगळे तिथं उपलब्ध करून 15 ऑगस्टला तुम्ही दिमाखामध्ये ते हॉस्पिटल सुरू केलं पाहिजे, अशी आमची मागणी. की लोणावळ्यामध्ये 100 बेडचं हॉस्पिटल आहे, काणे उपजिल्हा रुग्णालय 50 बेडचं हॉस्पिटल आहे. पण जर तुम्ही इमारतीची जर तुलना केली तर लोणाच्या इमारतीपेक्षा कान्ह्याची इमारत ही उजवी आहे. लोणार नगरपालिकेच्या हद्दीमध्ये तुम्ही उपजिल्हा रुग्णालय करताना प्रवेशद्वार हे निश्चित केलेलं नाही. ऑक्सिजन प्लांट कुठं पाहिजे हे निश्चित केलेलं नाही. त्याचनंतर डेड हाऊस कुठं पाहिजे ते इमर्जन्सीला कुठे एंटर करायचं ते नाही. आपत्कालीन जी व्यवस्था आहे ती नेमकी कोणत्या दिशेला आहे? ज्या दिशेला 50 फुटाचा पेक्षा अधिक मोठा रोड आहे त्या ठिकाणी आपत्कालीन पेशंट येण्या जाण्याची व्यवस्था करायला पाहिजे होती, ती तिथं केलेली दिसत नाही. एवढ्या मोठ्या 100 बेडच्या हॉस्पिटलला केवळ 12 गाड्यांची पार्किंग केलेली. आणि आता रमाई सांस्कृतिक भवन ज्या ठिकाणी आहे ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची जी जागा आहे ती नगरपालिकेने आरोग्य विभागाला वर्ग केलेली नाही. ती जागा त्या आवारात आहे. आणि आता सगळं काम तुमचं जवळ 90% पूर्ण झालेलं आहे. आणि आता तुम्ही रस्त्याची शोधाशोध करताय आणि रमाई सांस्कृतिक भवन पाडा आणि तिथून रस्ता द्या. खरं तर तिथून इंद्रायणी नदीवरती फार मोठा ब्रिज आहे आणि पुरंदर हायस्कूलच्या बाजूला फार मोठा मोकळा रस्ता आहे. या दोन्ही बाजूने तुम्हाला रस्ता घेता येण्यासारखा आहे. तो पर्याय असताना तुम्हाला रमाई सांस्कृतिक भवन पाडण्याची गरज काय? म्हणजे तुम्ही हा एक प्रकारे समाजावरती, एका विशिष्ट समाजावर तुम्ही अन्याय करताय, हेतुपुरस्सर करताय असं वाटतंय. आणि म्हणून आम्ही त्याला देखील तीव्र विरोध केलेला आहे. रुग्णालयाला रस्ते पाहिजेच, पण हॉस्पिटल बांधणाऱ्यांना नाही कळलं पाहिजे की नेमके रस्ते कुठून पाहिजेत. आणि ज्या अधिकाऱ्यांनी प्लॅन मंजूर करताना ह्या सगळ्या महत्वपूर्ण बाबी पाहिलेल्या नाहीत तर त्या अधिकाऱ्यावरती कारवाई केली पाहिजे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे लोणार नगरपालिकेच्या हद्दीत हे रुग्णालय होतंय, त्या ठिकाणी तो प्लॅन मंजूर होणं अत्यंत महत्वाचं होतं. परंतु आरोग्य खात्याला असं वाटतंय की लोणार नगरपालिकेकडं प्लॅन मंजूर कशाला करायचा. परंतु ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे. लोणार शहर नगरपालिकेच्या हद्दीत सरकारी इमारत असो किंवा खाजगी असो किंवा नगरपालिकेची असो, प्रत्येक इमारतीचा प्लॅन केलाच पाहिजे. हे MRTP ऍक्ट मध्ये ती तरतूद आहे. आणि त्या तरतुदीचा तुम्ही भंग करताय. लोणार नगरपालिकेला तुम्ही केवढी मोलाची किंमत देताय. आणि जर लोणार नगरपालिकेमध्ये हा प्लॅन मंजूर झाला असता तर लोणार शहरातल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी याच्यावरती विचार केला असता. आणि सर्वात प्रथम हॉस्पिटलचा प्लॅन करताना जर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा आणत असता तो देखील आम्ही सरकारला पुढाकार केला असता.
रमाई सांस्कृतिक भवन जर आडीत असतं तर ते देखील आम्ही सरकारला पुढाकार घेतला असता. परंतु हॉस्पिटल झाल्याच्या नंतर हे जे तुम्ही करताय म्हणजे ही अडवणूक आहे. हा बरोबर. आणि ते आम्ही कदापि होऊ देणार नाही. रस्ता हॉस्पिटलला मिळालाच पाहिजे आणि त्याकरता स्थानिक लोकप्रतिनिधी, सर्व पक्षाचे पदाधिकारी यांनी एकत्रित बसून जर खरंच आवश्यकता असेल तर इंद्रायणीचा जो पूल आहे त्या पुलावरून सरळ नगरपालिकेच्या रमाई सांस्कृतिक भवनाच्या पाठीमागून तो रस्ता घ्यावा, अशा प्रकारची आमची मागणी. धन्यवाद.